नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेल्या येवती गावात सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल समोर दुचाकी अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गट सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम झाला असून यावेळी देवगड तालुक्यातील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. सातत्याने अन्यायाला कंटाळून आणि विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून येत्या 22 एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भावे आणि महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुका अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली असून यावेळी बोलताना विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलंय. छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात घालून दिलेल्या वारसाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मौजे देवगाव कुऱ्हाडा येथे श्री महादेव यात्रा महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचं भव्य दंगल संपन्न झाली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वंजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार असून नगर परिषदेचे शाळेत शिकणारा माझा भाऊ सरन्यायाधीश झाला अशी प्रतिक्रिया राजेंद्र गवई यांनी दिली. लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाअंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात आज कट्टा बैठका घेतल्या. यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पक्षांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना या दोघांनी एकत्र येण्याची मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्याकडून करण्यात आली. निशिकांत दुबे हे भाजप नेते आणि RSSचे सहकारी असून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? दुबे यांना राज्यघटनेचे फारसे ज्ञान आहे असं वाटत नाही, असं वक्तव्य खासदार तारिक अनवर यांनी केले. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जागर संविधानाचा गौरवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला. नांदेड शहरामध्ये नेकलेस रोडवर अंडरब्रिजजवळ काका प्लायवूड दुकानाला 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दल पोहोचले असता आग लवकर आटोक्यात आणली गेली आहे. शहापूरच्या धसईत कर्म रेसिडेन्सीच्या नावाखाली 11,000हून अधिक गृह खरेदीदारांच्या 1,000 कोटीहून अधिक रकमेने फसवणूक. सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार पाहायला मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर आजच्या सोन्याचा भाव 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 95,430 रुपये आहे. तर 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 87,478 रुपये आहे. 1 किलो चांदीचा दर 95,430 रुपये आहे. LTT चेन्नई एक्सप्रेसच्या कर्जतकडे येणाऱ्या पहिल्या जनरल डब्यातून शुक्रवारी 18 एप्रिलला एक इसम 29 लहान मुलांसह संशयास्पद परिस्थितीत प्रवास करत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी कार्यवाही करीत बालकांची केली सुटका. सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये महिलेच्या नावाचा मोठा खुलासा. बीडमध्ये एका मुलींची काही मुलांनी छेड काढून ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केले. जबरदस्तीने व्हिडिओ फोटो काढले. हा अत्याचार सहन न झाल्याने त्या मुलीने मामाच्या घरी जाऊन गळफास लावून केले सुसाईड. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.